तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले होते? तर पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यातील आपल्याला यशवंतराव चव्हाण हे जे आहेत हे पहिले मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवायचे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झालं, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री कोण आहेत, आपल्याला असा प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, मारुतराव कन्नमवार. हे जे आहेत हे महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर मुख्यमंत्री पहा 1960 पासूनचे मुख्यमंत्री ते 2019 पर्यंतचे जे सर्व मुख्यमंत्री झाले हे जर पाहण्यासाठी तुम्हाला एक डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, त्यामध्ये हा व्हिडिओ आपण दिलेला आहे. त्यावर जाऊन क्लिक करून तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला 1960 ते 2019 या काळातील सर्व मुख्यमंत्री मिळून जातील. प्रश्न क्रमांक 2 आहे, केंद्र सरकारची उदय ही योजना कोणत्या घटकाशी संबंधित आहे? आपल्याला कमेंट करून द्यायचं आहे. महत्वाच्या योजनावरील हा प्रश्न आहे. याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, विद्युत वितरणावर उदय नावाची योजना संबंधित आहे. पर्याय क्रमांक 3, आणि ही जी योजना आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताचा पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता? कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. महत्वाचा प्रश्न आहे, भारताचा पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, लॉर्ड कॅनिंग. हा जो आहे हा भारताचा पहिला कोणता ब्रिटिश व्हाईसरॉय होता? पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे पहा, महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणाहून सुरू केली होती? पहा, महात्मा गांधीजी यांनी जी दांडी यात्रा सुरू केली ती कोणत्या ठिकाणाहून सुरू केलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, साबरमती या ठिकाणाहून दांडी यात्रा सुरुवात झालेली आहे आणि महात्मा गांधींनी ही यात्रा सुरू केली आहे. साबरमती हे जे ठिकाण आहे हे पहा गुजरात या राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5 आहे पहा, खालीलपैकी कोणत्या करापासून राज्यांना सर्वात जास्त उत्पन्न मिळत असते? पहा, खालीलपैकी असा कोणता टॅक्स आहे की त्या टॅक्स पासून प्रत्येक राज्याला सर्वात जास्त इन्कम टॅक्स मिळत असतो? लक्षात ठेवायचा आहे, महत्वाचा प्रश्न आहे. याचं मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विक्री करावरून सर्वात जास्त हे जे इन्कम टॅक्स आहे हे राज्यांना मिळत असतं विक्री करावरून. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणतेही अर्थविधेयक डॅश यांच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, राष्ट्रपती यांच्या सहीशिवाय कोणतेही जे अर्थविधेयक आहे हे संसदेमध्ये प्रस्तुत करता येत नाही. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, कृषी कराची शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे? मित्रांनो, आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. पहा, कृषी कर याची जी शिफारस आहे कोणत्या समितीने केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राज समितीद्वारे कृषी कराची शिफारस करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8 आहे, लोकलेखा समितीची स्थापना कोणत्या वर्षी केली आहे? पहा, लोकलेखा समिती याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 1921 साली लोकलेखा समितीची स्थापना करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, युनियन ट्रस्ट ऑफ इंडिया याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? मित्रांनो, हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा, हा प्रश्न एक वेळा आपल्याला विचारण्यात आला आहे आरोग्य सेवक भरतीसाठी, त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे. पहा, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया याची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1964 साली युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना केली आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, कुटुंब कल्याण कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे? पहा, कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झालेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1952 या वर्षापासून कुटुंब कल्याण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 आहे, आर्क्टिक महासागराचा साधारणतः आकार कसा आहे? पहा, जो आर्क्टिक महासागर आहे याचा आपल्याला आकार विचारला आहे. कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, वर्तुळाकार आकार आहे. कशाचा? आर्क्टिक महासागराचा. प्रश्न क्रमांक 12 आहे, पॅसिफिक हिंदी महासागरामधील सीमा निश्चित करणारी जलमग्न सखल रांग कोणती आहे? मित्रांनो, हा जागतिक भूगोलावरील महत्वाचा प्रश्न आहे. पहा, प्रश्न एक वेळा समजून घ्या. हिंदी आणि पॅसिफिक महासागरामधील सीमा म्हणजे बॉर्डर निश्चित करणारी जी जलमग्न सखल रांग आहे तिला काय नावाने ओळखलं जातं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्याला मॅक्वेरी असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला एमपीएससी मध्ये सुद्धा याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.